आबांच्या स्मृतीच्या निमित्ताने आज शिवछत्रपतींची जयंती आहे, दोन्ही निमित्त आहेत. आबांचं माझंही नातं खूप जिव्हाळ्याचं होतं, प्रेमाचं होतं. माझं एक फक्त दोघांचा एक दुवा फक्त सांगतो की यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेडला असं व्याख्यान होतं आणि त्यावेळेला आबा गृहमंत्री होते. माझं व्याख्यान संपलं, एक वयस्कर आजोबा माझ्या जवळ आहे आणि ते मला म्हणजे एका कुठल्या गावचा, मी म्हटलं तिकडे लांब जा. ते म्हणजे कुठल्या, म्हणजे सांगलीचा. ते माझ्या हातावर टाळी दिली, म्हटलं आरामाच्या गावचा हो. म्हणजे गृहमंत्री होते, विदर्भातला यवतमाळचा एक सामान्य शेतकरी. आबांच्या आबांना मला ओळखतो आणि पुढचं वाटतं खूप सुंदर बोलतो की तो गडी एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. गाडीत बसल्या बसल्या आबांना फोन करून सांगितले की आबा तुमच्या कर्तबगारीचं महती मी आज विदर्भामध्ये अनुभवला. त्यांच्या स्मृतीला खरं तर स्मृती कुणाची साजरी केली जाते किंवा जयंती कुणाची साजरी केली जाते. आमची साजरी होती ती तिथी होती. आमच्यासाठी स्वतःसाठी जगतात, अहंकारामध्ये जगतात, शहाणपणामध्ये जगतात. त्यांची साजरी होती ती तिथी साजरी होती. फार फार 12वा होता. आता 12वा पण नको म्हणतात माणसं, तिसऱ्यालाच उलटा म्हणतात. लई ताकद आहे, कशाला 12 दिवस त्याच्यासाठी ऐकून घ्यावं. तिसऱ्याला संपवा म्हणजे ही तिथी नंतर मरताना सुद्धा आम्ही नीट मरत नाही. जे दुसऱ्याला त्रास देऊन मरतात ना ते मरताना सुद्धा नीट मरत नाही. मरताना जर यांचा फोटो काढला तर तो वाकड्या तोंडाचा आहे आणि तो जर घरात लावला, दिवाणखान्यामध्ये लावला आणि नदी सूर घरात आली तर तिच्या लक्षात येते की घराचं डेकोरेशन बिघडवलंय, या इंटरनेट डेकोरेशन बिघडवलंय. म्हणून तो वाकड्या तोंडाचा फोटो सुद्धा पाठ खाली जातो. इतकं आमचं अस्तित्व असतं. आमची साजरी होती ती तिची साजरी होती. पण जयंती आणि पुण्यतिथी साजरी होते ती महापुरुषांची होती. ज्याने आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण दुसऱ्यासाठी दिला त्यांची साजरी होती ती जयंती आणि पुण्यतिथी. ज्यांनी दुसऱ्यासाठी उधळला त्यांच्यासाठी. जे अखंड आयुष्यभर सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान आणि सौंदर्य याच्या पाठीमागे हिंडत राहिले त्यांची होत नाही. ज्यांनी सत्तेचा उपयोग अंतिम हितासाठी केला, संपत्तीचा उपयोग सामान्यांच्या कल्याणासाठी केला त्यांची साजरी होती ती जयंती आणि पुण्यतिथी. जगामध्ये 4 प्रकारची लोक असतात असं म्हटलं की पहिली लोक असतात की सामर्थ्य आहे आणि मानवता आहे. ही खूप मोठी लोक आहेत, जसं की शिवछत्रपती आहेत, ज्यांनी आपल्या अस्तित्वाचा आणि कर्तबगारीचा ठसा मानवी मनावर उमटवला. मानवता आणि सामर्थ्य असणारी लोक आहेत. दुसऱ्या प्रकारची लोक आहेत मानवता आहे पण सामर्थ्य नाही. ती माझ्यासारखी सामान्य माणसं आहेत, माणुसकी आहे, शेजाऱ्यावर प्रेम करतात, सगळ्यांच्यावर प्रेम करतात पण सामर्थ्य नाही. तिसऱ्या प्रकारची लोक आहेत मानवता नाही पण सामर्थ्य. ही दुर्दैवी लोक जगाच्या दृष्टीने. रावण असेल, कंस असेल, चंगीज खान असेल, हिटलर असेल, ही जी लोक आहेत की यांच्याकडे सामर्थ्य होतं पण मानवता नव्हती. प्रचंड क्रौर्य त्यांच्याकडे होतं म्हणून ती ही लोक होती. बपू काळे खूप सुंदर बोलतात की या जगामध्ये आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवायचा असेल तर एक तर खूप मानवतावादी व्हा किंवा खूप दानवतावादी व्हा. दोन्ही माणसं या जगावर ठसा उमटवतात असतात. आणि चौथ्या प्रकारची जी लोक असतात की मानवता पण नाही आणि दानवता पण नाही, दोन्ही मानवताही नाही आणि सामर्थ्यही नाही. येतात, जगतात आणि मरतात, संपून जातात त्यांचं आयुष्य. आम्हाला आजचा विषय आहे की माणूस समजून घेता. माणूस समजून घेताना या कोरोनाच्या लाटेमध्ये आपल्याला माणसं समजली. या कोरोनाच्या लाटेमध्ये आम्हाला देव समजले, दानवी समजले. या 9-10 महिन्यामध्ये आम्ही स्वतःला तपासलं किंवा आपलं वर्तन कसं होतं या 9-10 महिन्यामध्ये आपलं आपण जरी तपासलं तर आपल्या लक्षात येते की आपण माणूस होतो की दानव होतो की संत होतो. ज्या वेळेला कोरोना धुमाकूळ घालत होता तुमच्या माझ्या आजूबाजूला, त्यावेळेला लक्षात येत होतं की प्रत्येक जण आम्ही घराच्या माणसाच्या विषयी सुद्धा संशयाला वाढत होतो. मी खोकला की ठोकला असं आमचं वाटत होतं आणि सर्दीचा नुसता श्वास जरी घेतला तरी आमच्या मनामध्ये संशय येत होता. आम्ही त्या माणसाकडे संशयाला बघत होतो. शेजारी जरी एखादा पेशंट सापडला तरी आम्ही सगळं सोडून दिलं होतं. त्याच्या बाबतीत आमच्या दारामध्ये योद्धा यायचे, कोरोना योद्धा यायचे. योद्धा या शब्दाचा अर्थ आहे मृत्यू, पराक्रम तरी नाही तर मृत्यू तरी. आणि आपल्या
आपल्या गावागावामध्ये जे काम करत होते ना, आशा वर्कर होत्या, अंगणवाडी सेविका होत्या, आरोग्य खात्याची माणसं होती, आपण कसं वागलो त्यांच्याशी? आशा वर्कर आमच्या दारात आली तेव्हा आम्ही कसं वागलो त्यांच्याशी? खरं तर ते आमचं टेम्परेचर घ्यायला आले, ते आमचं ऑक्सिजन किती आहे घ्यायला आले. पण आम्ही विचार करतो की 10 घर फिरून आले की मला काय झालं तर आम्ही तिच्याशी कसं वागलो? माणूस समजून घेताना अगोदर स्वतःला या गोष्टी या 9-10 महिन्यामध्ये, आणि एका बाजूला अशी लेकर होती की जीवाची पर्वा न करता, मुलं असू दे किंवा या अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर असू दे, जीवाची पर्वा न करता आम्ही जगावं म्हणून रात्रंदिवस झडपडत होतो. ते पीपी किट घातल्यानंतर खरं तर 8-8 तास काढता येत नव्हतं, नैसर्गिक विधी सुद्धा करता येत नव्हता. ती कोण होती? ती तुमच्या माझ्यासोबत काम करत होती, ती कोण होती? आणि आम्ही मात्र तिरस्काराने या सगळ्या गोष्टीकडे बघत होतो. माझ्यासोबत काम करणारा एक तरुण आहे इचलकरंजीचा, त्यानं 6 महिने तो आणि त्याचे मित्र 250 डबे तो सकाळी करायचा आणि 250 डबे संध्याकाळी. कॉल आला की त्याच्या घरामध्ये डबा पोहोचवायचा. हे खरं देवदेव होती, ही खरं माणसी होती. आणि त्यावेळेला कदाचित माझ्या घरामध्ये मी काय करत होतो की मी युट्यूबवरच्या रेसिपीज बघत होतो, खूप चांगले चांगले पदार्थ मी करत होतो आणि त्याचे फोटो मी शेअर करत होतो आणि चालत होतो इतरांना, घर की परेशान पडोसी की जरे जान. म्हणजे आम्ही त्यावेळेला ह्या गोष्टी तुमच्या माझ्या घरात करत होतो. आम्हाला माणूस पहिल्यांदा व्हायचा असेल तर आमचं स्वतःचं वागणं गेल्या 9-10 महिन्यात आम्हाला तपासावं लागेल, किंवा त्याच्या अगोदरचं सुद्धा वागणं आपल्याला तपासावं लागेल की आम्ही किती मुठाठेवी केल्या, म्हणजे घर भरण्यासाठी लांडी लवाडी उचापती किती केल्या, आपलं घर दुसऱ्यांना चांगलं दिसण्यासाठी, घरामध्ये फर्निचर आणण्यासाठी, घरामध्ये दौलत दुसऱ्याला दिसावी यासाठी किती लांड्या लवाड्या केल्या, किती कोकण डोंगर. आणि मग या 9-10 महिन्यामध्ये दिसलं की घरामध्ये माणसासाठी लागतात फर्निचर आणि इतर डिपार्टमेंटल साहित्य असून चालत नाही. या वेळेला 9-10 महिन्यामध्ये तुमच्या माझ्या घरामध्ये माणसं राहत होती आणि साहित्य थटत होतं. माणसाला कोणाला गुडघ्याला थटत होतं, कोणाला अंगठ्याला थटत होतं. आणि मग आपल्याला समजत होतं की जगायला फर्निचर किंवा डिपार्टमेंटल स्टोअर, घराचं डेकोरेशन करण्याची आवश्यकता नाही. त्या 9-10 महिन्यामध्ये आपल्याला समजलं की 2 टी-शर्ट आणि 2 बरमुड्यावर आयुष्य जगता येतं की 9-10 महिन्यात सुद्धा. आमच्या घरातल्या सिफॉनच्या, जॉर्जेटच्या, आणखी कसल्या कसल्या साड्या 9-10 महिन्यामध्ये आपल्याला नाही घालता आल्या. या 9-10 महिन्यामध्ये आम्हाला जगायला काय लागतं याचं वर्णन संत जगद्गुरु तुकोबरायांनी केलंय. तुकोबरायांचं म्हणतात की काय लागतं जगायला? लई नाही मागणे आता, पोटा पुरते देई विठ्ठला, भाकर ताजी अथवा शिडी देई भुकेच्या वेळी विठ्ठल. असं जगायला भाकर लागते, भुकेच्या वेळी लागते. आम्ही भूक लागली म्हणून कधी खात नाही, आम्ही वेळ झाली म्हणून खातो. त्यात माझ्यासारखी माणसं की ज्यांच्या पोटावर चरबी चढली, आम्हाला कधी भूक लागत नाही. भूक लागणारी माणसं शेतात काबाड कष्ट करत असतात रात्रंदिवस, आणि मग भूक लागली की त्यांना झालं की भाकरी आणि पोटेची भाकरी सुद्धा त्यांना गोड लागते. पहिलंही नाही मागणे आता, पोटा पुरते देई विठ्ठला, वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरून विठ्ठला. असं वस्त्र कशाला लागते? शायनिंग मारायला लागतं, दुसऱ्यावर इम्प्रेशन मारायला लागतं. आमच्या चेहऱ्यात सुद्धा वस्त्राच्या अशा आहेत की बघतोच काय लागायला टिंब घातलंय वाघानं. आता हे घातल्यावर वाघ होत असतात, तर मग जंगलाच्या वाघाने जायचं कुठं? हा प्रश्न. म्हणजे वस्त्र लागतं ते फक्त अंग भरून, दुसऱ्यावर शायनिंग मारण्यासाठी नाही लागतं. त्या जगाला तुका म्हणे नका करू पाया करता विठ्ठल. तुकोबराय असं म्हणतात की नाही लागत का? तुझी आठवण असू दे, तुझ्या मार्गावर चालण्याची ताकद असू दे, क्षमता असू दे. तुकोबराय असं म्हणतात की अखंड आयुष्यभर तू नश्वर गोष्टीच्या पाठीमागे राहतो, कधी सत्तेच्या, कधी संपत्तीच्या, कधी पदाच्या, कधी प्रतिष्ठेच्या, कधी मानाच्या, कधी सौंदर्याच्या. खरं तर महापुरुष जन्माला येतात ना. छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचत असताना 51 वर्षामध्ये पराक्रम ज्या वेळेला करतो महापुरुष, त्यावेळेला लक्षात येतं की ही माणसं वेगळी आहेत. किंवा ही माणसं जन्माला यायच्या अगोदर यांच्या येण्याची चाहूल जगाला असते. असं एक वाक्य खूप सुंदर आहे. जैन स्वामीजी तरुण सागरजी महाराजांच्या प्रवचनाचं एक वाक्य आहे की महापुरुष जन्माला यायचा असतो त्यावेळेला सृष्टीमध्ये चाहूल असते की तो आता जन्माला येणार आहे. तथागत बुद्ध जन्माला येणार होते, सृष्टीमध्ये चाहूल होती की येणार आहे महापुरुष जन्माला येणार. वर्धमान महावीर जन्माला येणार होते तर सृष्टी वर्धमान होत होती, सृष्टीमध्ये चाहूल होती की आता कोणीतरी येणार आहे, जन्माला येणार आहे.
300 वर्षाचा काळोख या भारताच्या भूमीमध्ये असताना संतांनी ही भूमी थोडीशी जागवली होती. त्यानंतर कुणीतरी येणार आहे युगपुरुष, ही शिवछत्रपतींच्या येण्याची चाहूल सुद्धा या सृष्टीमध्ये होती. प्रश्न असा येतो की मग आम्ही जन्माला येताना कोण, कुठली चाहूल? माझ्यासारखं दळभद्री ज्या वेळेला जन्माला येतं त्यावेळेला गल्लीतलं पुत्र भुंगत असतं. त्याला जाणीव होते, चाहूल लागते. कारण पुत्र जसं भुंगत तसं माझ्यासारखा जीव जो जन्माला येतो अखंड आयुष्यभर तो त्याच्यासाठी सत्तेच्या मागे कधी संपत्तीच्या, कधी पदाच्या, कधी प्रतिष्ठेच्या, कधी मानाच्या, 4 हानात देशमुख म्हणा याच्या पाठीमागे आयुष्यभर फिरत असतो. आता 12,000 गावामध्ये अखंड भाऊकी फोड कार्यक्रम झाला. तुमच्या गावात झाला नाही, आमच्या गावात झाला. 5-5 हजार मताला वाटण्यात आले. आणि मग लक्षात येतं हे कशासाठी पुत्र हो? मी म्हटलं ना, जन्माला येताना जसं पुत्र अखंड आयुष्यभर या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत फिरत असताना तसा हा जो अखंड आयुष्यभर वेळासारखा उठल्यापासून झोपेपर्यंत या 5-7 गोष्टीच्या पाठीमागे फिरत असतो. आणि आयुष्याच्या शेवटी पुत्र जसं लीद भरलेलं असतं, तोंडात घास असून पेटात लात असते, तसं त्याच्या वाट्याला मृत्यू असतो. माणूस समजून घेत असताना आज आम्ही विचार ज्या वेळेला करतो त्यावेळेला माणूस ही सृष्टीच्या चक्रातली व्यवस्थेतलं सगळ्यात शेवटचा प्राणी. म्हणजे असं म्हटलं जातं की उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानुसार अमिबापासून जीवाची निर्मिती झाली आणि तो विकसित होत गेला. जीव आणि माणूस म्हणून इथपर्यंत आला आणि माणसाचं मॉडेल तयार झाली. चांगलं सृष्टीच्या कालचक्रामध्ये जी मॉडेल्स आम्हाला दिसते सगळी, जलचरापासून उभयचर, चतुष्पाद प्राण्यापासून माणसाच्या प्राण्यापर्यंत दिसतात. हा शेवटचा प्राणी सृष्टीने निर्माण केला. हा माणूस तयार होत असताना त्या सृष्टीच्या चालकाने किंवा ज्यांनी केला असेल, निर्माण केला असेल, त्याच्या मनामध्ये काय विचार असतो? याच्या पुढचं मॉडेल तयार होणार की नाही याच्याबद्दल चिंता होती लोकांच्या मनामध्ये. योगी अरविंद नावाचा महापुरुष त्या पांडिचेरीमध्ये एकाच खोलीमध्ये 37 वर्ष तपश्चर्या करत होता, एकाच खोलीमध्ये. आणि त्यावेळेला त्याला असं वाटलं होतं की या माणसाच्या पुढचं मॉडेल निसर्गाने जन्माला घालावं, या माणसाच्या पुढचं मॉडेल. आता तुम्ही आम्ही आहोत ना याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही आम्ही आहोत, जनावरांमध्ये माणसामध्ये जो फरक आहे तुम्ही आपल्याला निवेदन करणार, पण माणसाला एक प्रचंड मोठी गोष्ट दिलेली आहे. आणि त्या गोष्टीनुसार अरविंदांचं म्हणणं होतं की पुढचा माणूस तयार करायला. माणसामध्ये नेमका फरक कोणता? सुगरण नावाच्या पक्ष्याचं जर घरटं आम्ही घेतलं, तर पक्षीचं घरटं घेतलं तर सुगरणीचा जन्म झाल्यापासून सुगरण नावाचा पक्षी या पृथ्वी तलावर अवतरल्यापासून ते आतापर्यंत सुगरणीचं घरटं बघितलं तर तिचं मॉडेल एकच आहे, तिचं डिझाईन एकच आहे, त्याच्यामध्ये बदल नाही. पण माणसांची घर बघितली तर आपल्या लक्षात येईल की त्याच्या घराचं मॉडेल म्हणजे प्रत्येक देशामध्ये वेगळं आहे, प्रत्येक ऋतूमध्ये वेगळं आहे. म्हणजे माणसामध्ये काहीतरी वेगळं आहे. हे शेवटचं मॉडेल तयार करत असताना निसर्गाने काहीतरी ज्यादा दिलं. खरं तर प्रायव्हेट कंपनीचा एखादा कंपनीचा मालक असेल तर आपल्या जुन्या मॉडेलपेक्षा नवीन मॉडेल तयार करत असताना नवीन मॉडेलमध्ये काहीतरी ज्यादा फॅसिलिटीज देतो, ज्यादा गोष्टी देतो. तो ज्यादा गोष्टी यासाठी देतो की आपल्या ग्राहकाला समाधान मिळालं. उदाहरणार्थ आम्ही मारुती नावाची गाडी घेतली तर मारुती जेन पेक्षा बलेनो चांगली, बलेनोपेक्षा ब्रेझा चांगली आहे, ब्रेझापेक्षा आर्टिका चांगली. म्हणजे पूर्वीच्या मॉडेलपेक्षा नंतरचं मॉडेल हे पहिल्या मॉडेलपेक्षा अधिक विकसित झालेलं आहे. बजाजचं मॉडेल होतं पूर्वी, बजाज स्कूटर होत्या. व्यक्तिहासांना माहिती आहे की पूर्वी बजाजचे स्कूटर मिळायची नाही, आमदार खासदारांना बशीला लावायला लागायचं. म्हणजे बजाज जिंकत असेल, प्रिया असेल. पण बजाजच्या त्या स्कूटरमध्ये जरा प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम हा होता की बजाजची स्कूटर पूर्वी चालू करताना भाकरी करून चालू करावी लागायची. आणि त्यावेळेला असा विरोध केला जायचा की समजा बजाज कंपनीनं भविष्यामध्ये विमान किंवा रॉकेट जरी तयार केलं तरी ते वाकडच करून चालू करावं लागेल असा विरोध केला जायचा. पण मग आपण तुमचं माझं जे मॉडेल ज्या फॅक्टरीतून तयार झाला ते खूप विलक्षण आहे. तो निसर्ग तुमच्या माझ्या आईच्या घरामध्ये 9 महिने 9 दिवस आपल्या देहाची चादर घेत होता. कबीर खूप सुंदर होतात. कबीर असं म्हणतात की जीनी रे चदरिया जीनी 9-10 मास बोलन बोलाले असतात. तुमच्या माझ्या आईच्या गर्भामध्ये तो निसर्ग बसलाय, 9-10 महिने बसला आणि आमच्या देहाची चादर घेतली. 9 months मिरॅकल्स नावाचं एक मेडिकल स्टुडंटना एक व्हिडिओ दाखवण्यात येतो की 9 months मिरॅकल्स या शब्दाचा अर्थ की एक पुरुषाचं बीज स्त्रीच्या बीजामध्ये प्रवेश करतं. 2 पेशी एकत्र येतात आणि 2 पेशीपासून हे 3.5 हाताचा देह तयार होतो. 65,000 कोट
शेकट पेशींचा हा देह तयार होतो. 2 पेशीमधून. त्या 2 पेशीमध्ये क्षमता खूप विचित्र विलक्षण आहे. हाडांची पेशी वेगळी आहे, दाताची वेगळी, काळजाची वेगळी, हृदयाची वेगळी. 2 पेशीमध्ये 9 months मिरॅकल्स आहे. चमत्कार आहे म्हणतात. चमत्कार तर इतका आहे की असं म्हटलं जातं की गदिमा असं म्हणतात की घटाघटाचे रूप वेगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. माणूस तयार करत असताना इंद्रजित देशमुख सारखं मॉडेल याच्या अगोदर कधीच तयार नाही आणि याच्या नंतरही तयार होणार नाही. आता जो आहे असं मॉडेल 7 बोध कधीच तयार होणार नाही. माणसाच्या करोडो पिढ्या या पृथ्वी तलावर जन्माला आल्या, पण हे मॉडेल जसं आहे ना असं याच्या पूर्वी नव्हतं, याच्या नंतरही असणार नाही. इतकं मोठं विलक्षण आहे. एवढ्या 4 इंचामध्ये त्यानं सगळा बदल केलाय. कोणाचं नाक लहान, कोणाचं चपटं, कोणाचं आणखी कसं. एक मॉडेल तयार करताना तो इतका मोठा. एक चित्रपटामध्ये एक गौण शिल्पकार आहे, एक गौण चित्रकार आहे. हा कोण शिल्पकार आहे, हा कोण चित्रकार आहे, हे सगळं तो बसून करतोय. माणूस तयार होत असताना तो झाडासारखा तयार होत नाही. एक पाय लांब, एक पाय आखूड, फांद्या तशा वेगवेगळ्या पूर्ण तो पूर्णत्वात तयार होतो. पूर्णत्वात त्याची वाढ होते. दोन्ही हात, दोन्ही पाय समान तो असा वाढत जातोय. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी निसर्गाने वेगळं दिलंय. तुम्ही बघा ना, साधारण मुतारी जर असेल पलीकडे तर मुतारीचा वास 2 फुटावर येतो. पण इथं आपण किमान 500-600 जण बसलेलो आहोत. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये मलमूत्र आहे, पण शेजाऱ्याला वास येत नाही. किती मोठा शिल्पकार आहे. हे तयार करत असताना त्याने किती मोठी गोष्ट आमच्यासाठी तयार केलेली आहे. माणूस तयार होत असताना त्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मग माणसामध्ये आणि जनावरांमध्ये नेमका फरक कोणता आहे. आम्हाला माणूस व्हायचा आहे, माणूस समजून घ्यायचा आहे. तर माणसामध्ये आणि जनावरांमध्ये नेमका फरक कोणता असणार. असं म्हटलं जातं की जनावरांच्या मध्ये 4च गोष्टी घडतात. आहार, निद्रा, भय आणि मैथून. जनावरांच्या मध्ये जनावर फक्त आहार खातात, झोपतात, निद्रा, भय, भीती असते त्यांना, आणि मैथून पुनरुत्पादन. जनावरांच्या मध्ये या 4च गोष्टी घडतात. जनावरांच्या मध्ये असं कधी झालंय का मला सांगा की समजा बफेलो सोसायटी स्थापन केली, त्यांच्या आधी एकच बफेलो, आणि चेअरमनला आणली सगळी सोसायटी, आणि सेक्रेटरीला मोठा बंगला बांधलाय सोसायटी खाऊन, असं कधी झाले का? नाही झालं. डॉग सोसायटी स्थापन केली. मी हे बफेलो सोसायटी विषयी बोलतोय आणि डॉग सोसायटी विषयी बोलतोय. माणसाच्या सोसायटी विषयी बोलत नाही, कारण माणसामध्ये आणि जनावरांमध्ये नेमका तेवढाच फरक आहे. चुकून ही गोष्ट कोणाला लागू पडत असेल तर तो योगायोग सांगावा. मी असं म्हटलं, जनावरांमध्ये आणि माणसामध्ये तो फरक आहे. दुसरी गोष्ट ते सांगतात की निद्रा, म्हणजे जनावर रात्र झाली, सूर्यानं आपले किरण आपल्या जवळ घेतले की जनावर झोपतात, पशुपक्षी झोपतात. त्यांच्यामध्ये असं कधी नसतं की 31 डिसेंबरची रात्र आहे, नवरात्रीचा उत्सव आहे, गणेश उत्सव आहे, डॉल्बी सिस्टम लावली आहे, लगीन करलंय आणि टकोरं फिरलंय, किंवा सैराटचं गाणं लावलंय आणि डान्स चालू आहे, असं कधी जनावरांच्यात नसतं. ते फक्त माणसात आहे, कारण काही गोष्टी जागा दिल्या ना त्याला. आहार, निद्रा, भय आणि मैथून, एवढ्या 4 गोष्टी. मग माणसाला आणखी जी गोष्ट ज्यादा गोष्टी दिल्या, ते असं म्हटलं जातं की माणसाला 2 कोश ज्यादा दिले. माणूस तयार करत असताना निसर्गानं 5 कोश दिले. जनावराला दिला अन्नमय कोश, प्राणमय कोश आणि मनोमय कोश दिला, पण माणसाला मात्र 2 कोश एक्स्ट्रा दिले. त्या कोशापैकी पुढच्या कोशाचं नाव आहे विज्ञानमय कोश, आणि शेवटचा कोश आहे त्याचं नाव आहे आनंदमय कोश. या 6 निद्रा, भय, मैथूनच्या पलीकडे माणूस का चिंतन करू शकतो, का करू शकतो? कारण त्याच्यामध्ये त्याला हे 2 कोश ज्यादा दिले, एक्स्ट्रा दिले, कारण ते लाडकं कोण आहे निसर्गाचं, म्हणून त्याला 2 कोश ज्यादा दिले. या 2 कोश ज्यादा दिल्यामुळे त्याच्यामध्ये कोणतं सामर्थ्य आहे असं माणसामध्ये जनावरांचं सामर्थ्य समजून घेतलं तर फक्त 2 गोष्टी. समजा बोकडा आहे, एक सकाळ बोकडा आहे, एका बोकडाला कापला असतं उलट टांगला, आणि पुढे त्याच्या दुसरी बोकड आहे की ज्याचा आता त्याला कापायचं, त्याच्या पुढे जर हराळी टाकली तर खा म्हटलं की खाते बोकड, त्याला माहित नाही की त्याच्यानंतर आता माझा नंबर आहे. पण हे जर माणसाच्या बाबतीमध्ये केले, अशी 7-8 माणसं पंक्तीला बसली, एकाला कापला, उलटा टाळला, आणि ज्याला आता कापायचा आहे त्याला सांगितलं की आता तुझा नंबर आहे, आणि त्याच्या काठामध्ये त्याचा आवडता पदार्थ ठेवला. आवडता पदार्थ कशाला म्हणायचं की गळ्यापर्यंत टाचून खाल्ल्यानंतर सुद्धा ज्या पदार्थाचं नाव काढल्याबरोबर ज्याच्या जिभेवर टचकन पाणी उभं राहतं त्याला आवडता पदार्थ म्हणायचं. पांढरा रस्सा असेल, तांबडा रस्सा असेल, दम बिर्याणी असेल, असं आता मी उच्चारल्याबरोबर त्याच्या जिभेवर पाणी आलं, कधी एका खातं ते समजून चालायचं त्याचा आवडता पदार्थ. कापलेल्या माणसाच्या नंतर ज्या माणसाचा नंबर आहे त्याला त्याचा आवडता पदार्थ दिला आणि त्याला सांगितलं की खा, तो खात नाही, कारण त्याला माहिती आहे याच्यानंतर माझी पाळी आहे. जनावरांमध्ये आणि माणसामध्ये खूपसा फरक आहे की माणूस नावाचा प्राणी, विचार करू शकणारा या जगामध्ये फक्त माणूस नावाचा प्राणी,
हसू शकणारा या जगामध्ये माणूस नावाचा एकटाच, हसणारा प्राणी, आनंद भोगणारा प्राणी या जगामध्ये एकटाच. आता आल्यानंतर 3-4 जोकला सुद्धा जी हसली नाही आता ती कोण असावी मी सांगण्याची आवश्यकता नाही. खरं तर हसणं एकमेव बोलायचं. बघा ना, जगात दुसरं कोणी नसते. 4 एरड्याच्या बाटल्या पिल्यासारखं जे जगतोय खोबा घेऊन, तो तुम्हाला कधी आवडलाय का तपास? कधीच आवडलं. पण जो सतत हसत मुख आहे त्याला माणूस स्वीकार करतो. म्हणजे माणूस म्हणून जगताना सगळ्यात पहिली गोष्ट कोणती असेल तर माणसानं हसावं असतं. हसणारा माणूस उदार मनाचा असतो, दिलदार असतो. जे संकुचित असतं, खुरटं असतं, स्वतःला शान समजतं, जे अहंकारी असतं ते हसूच शकत नाही, म्हणजे त्याला हसू येतच नाही. जे निर्मळपणानं हसू शकतात तो माणूस असू शकतो की तिची माणूस होण्याची प्रक्रिया आहे नाही. मी म्हटलं की विचार करणारा माणूस असतो. विज्ञानमय कोश, पुढचा कोश निसर्गाने माणसाला दिला आहे. विज्ञानमय कोशामध्ये कोणती गोष्ट आहे? असं म्हटलं जातं की जीव, जगत आणि जगदीश याचा अनुभव घेऊ शकतो तो माणूस आहे. याचा अनुभव घेणारे कोण कोण आहे? जगद्गुरु तुकोबरायांचे गाभून आहे. असं म्हणतात की चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलवी हरी, देखवी ऐकवी एक नारायण. जगद्गुरु ज्यावेळेला या भूमिकेपर्यंत येऊन पोहोचतात त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात येतं की कोण चालवतं, खाल्लेलं अन्न कोण पचवतं, पचवलेल्या अन्नाचं रक्त कोण करतं, केलेल्या रक्ताचं रक्ताभिसरण कोण करतं, आंब्याच्या रसामध्ये रस कोण भरतं, डाळिंबीच्या दाण्यामध्ये दाणे कोण भरतं, सूर्य चंद्र तारे आधांतरी कोण ठेवतं, कोणती शक्ती आहे, कोणती ताकद आहे. तो जिथं प्रश्न असतो हे याचं सोल्युशन ज्याला सापडतं त्याला विज्ञान कोश. जसं की तथागत बुद्ध म्हणतात की अर्थही अर्थनो नाथो, अर्थही अर्थनो भव असं. म्हणजे आज जे तुम्ही काही आहात ते काल केलेल्या तुमच्या कर्माचं फळ आहे आणि उद्या जे तुम्ही असाल ते तुम्ही आज पेरलेल्या कर्माचं फळ असेल. म्हणजे आम्ही जर सुखी असू, आज जर आनंदी असू तर आम्ही काल काहीतरी चांगलं केलं आणि उद्या जर आम्ही सुखी असू तर आज आम्हाला चांगलं करावे लागेल. म्हणजे विज्ञानाने कोश माणसाला त्याचं आकलन वाढवतो, त्याचा अवतार कसा आहे त्याच्याविषयीचं भान वाढवतो, काय करायला हवं याचं त्याचं ज्ञान वाढवतो, त्याच्याविषयीचं मार्गदर्शन जो करतो तो विज्ञानमय कोश. म्हणजे ज्याला जगण्याची दिशा सापडली तो. विज्ञानमय कोशामध्ये जगणाऱ्या माणसांचं स्वतःचं एक मास्टर सेंटेन्स असतं. त्यांना कळालेलं असतं की कशासाठी जगायचं. की जसं की तथागत बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी एक मास्टर सेंटेन्स ठरवलं की आत्मदीप भव, माझ्या आतला दिवा प्रज्वलित झाला, मी आनंदी झालो तर जगाला मी आनंदित करणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींना त्यांच्या स्वतःच्या जगण्याचं मास्टर सेंटेन्स समजलं होतं. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरीण केली लोक. शरणार्थी करून फलटणवरून घाटामधून जायचं, फॅमिली सोबत आहे. कुठपर्यंत आलो तुम्ही? शेवटचं वाक्य कोण सांगणार? सुखाचा करीण. मध्ये जागा ऐकायला मी तपासतो, कारण त्या रामायणामध्ये असं म्हटलं जातं की रामायणात युद्ध संपलं, प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकामध्ये प्रभू रामचंद्र प्रत्येकाला काहीतरी देत होते. ज्याच्या त्याच्या पराक्रमाप्रमाणे ज्याला त्याला काहीतरी बक्षीस देत होते. आणि कोपऱ्यामध्ये निद्रा देवी होती. ती निद्रा देवी म्हणजे की तेव्हा आम्हाला पण काहीतरी द्या. ते म्हणजे तुला का म्हणून द्यायचं. तर निद्रा देवी म्हणजे की आमचं गिराईक तू मारून टाकायचं. कुंभकर्ण होतं तर एकदा त्याला पकडलं की 6 महिने आम्हाला दुसरं गिराईक पकडण्याची आवश्यकता नसायची. आणि आता तू त्यालाच घेऊन गेलास तर आता तुला आता आमचं गिराईक सांगा मी कुणाला जाऊन पकडायचं. निद्रा देवीला म्हणजे झोपेची देवता. मग ती झोपेची देवताला त्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी सांगितले की जिथं व्याख्यान चालू असेल, जिथं प्रवचन चालू असेल, जिथं कीर्तन चालू असेल ती सगळी गिराईक तुझीच आहे. खुशाल तिथं जा, सगळी तुझी वाढ. कारण इथं माणूस झोपतो असं म्हणतात पण सिनेमामध्ये झोपत नाही, तमाशामध्ये झोपत नाही. त्याचं कारण काय? संत असं म्हणतात की सिनेमात काय झोपत, त्याच्या आत जे जळत असतं ते पडद्यावर असतं. त्याच्या आत असतं लैंगिकता आणि हिंसाचार असतं. प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या मनामध्ये काम आणि क्रोध आहे आणि तोच पडद्यावर दिसत असतो. त्यामुळे तो आम्हाला आवडतो. मिर्झापूर नावाची मालिका आपल्याला का आवडते आता? कारण त्याच्यामध्ये फक्त हिंसाचार आहे, क्रोध आहे आणि लैंगिकता आहे, म्हणून त्याला आवडतं. मग आम्ही बसू शकतो 3-3 तास बसू शकतो पण व्याख्यान प्रवचनाला नाही बसू शकत. अवघाची संसार सुखाचा करीण त्याचं मास्टर सेंटेन्स होतं. नामदेव महाराजांचं मास्टर सेंटेन्स होतं ज्ञानदीप लावून जगी नाचू कीर्तनाची रंगी. ते मास्टर सेंटेन्स होतं.
विवेकानंदांचं मास्टर सेंटेन्स होतं, आत्ममोक्षार्थ जगत हितायच. मी आत्मस्वरूपाचा शोध घेणारच, पण जगाच्या कल्याणासाठी बाहेर सुद्धा पडणार. हे त्यांचं मास्टर सेंटेन्स होतं, विज्ञानमय कोश. आणि आनंदमय कोश हा माणसाला शेवटचा कोश दिला निसर्गानं. खरं तर माणूस आनंद भोगणारा आणि अनुभवणारा एकमेव माणूस. आनंदाला सुरुवात केली होते पण, आणि माणूस आनंदी कधी असतो याच्याविषयी संत साहित्यामध्ये खूप सुंदर लिहिलं. ते म्हणतात की माणूस जेवढा 8 वर्षापेक्षा लहान असतो तोपर्यंत तो खूप आनंदी असतो. ही लेकरं बघा ना तुमची, एकदा गप्पच म्हटल्यानंतर तो दूध बसली, झोपवा म्हटलं झोपली, काय तरी घेणार नाही, तुझं काय बरं ते ओरड किंवा ती कशी आहे 8 वर्षाच्या नंतर तिथपर्यंत ती आनंद देतात जगाला. तुम्ही आम्ही सुद्धा जगाला त्याच वेळेला आनंद दिला. माझं लग्न झालं आणि 8 महिन्यानंतर माझ्या बायकोनं सांगितलं की बरं का नवा पाहुणा येतोय, पोरगी आहे माझी पहिली. बायकोनं सांगितलं पण अजून सांगू नका. माझ्या पोरीनं येण्याची चाहूल दिली, त्या पोरीला माहित नाही की मी माझ्या आईबापाला आनंद दिला आहे. दोघंच आम्ही नुसतं म्हणजे असं कापसात असं अकराळी चालत होतो. मी नवा पाहुणा येतो. 5-7 वर्षाची झाली पोरगी आईच्या गर्भामध्ये, अख्ख्या कुटुंबाला आनंद दिला. कुणाला मुलगा, कुणाला मुलगी, कुणाला नात, कुणाला नातू. अवघं घर आनंदाने फिरायला लागलं. डोहाळ जेवणाला हे करू का ते करू, हे देऊ का ते देऊ. घर आनंदाचा उत्सव होऊन गेलं, पण त्या लेकराला माहित नाही की त्याच्या येण्याच्या सावलीनं त्या निरागस लेकरानं त्या जीवानं अवघ्या घराला आनंद दिलाय. बाळ जन्माला आलं, आईच्या आयुष्याचं कल्याण झालं ते झालं. मात्र देवतेचं महान मंगल स्तोत्र तिच्या आयुष्यामध्ये गायलं गेलं. त्या लेकराचा बाप बाहेर हिरवळीवर असे यर्दना घालत असतो. जरी बापाला माहित असतं 25व्या वर्षी पेटकात लाग घालून हे कार्ट वृद्धाश्रमाची वाट दाखवणार आहे, तरी बाप राजपुरोहित मध्ये जाऊन पेढे वाटतोच. पण त्या लेकराला माहित नाही ते बाप तिथं, त्यानं बापाला आनंद दिला. त्या आईनं लेकराला घेतलं मांडीवर आणि ती लेकराला शिकवते, म्हण मला आई म्हण, आई म्हण, आई 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 म्हण मला. त्या बाळाला माहित नाही आई शब्दाचा अर्थ माहित नाही, पण ती आई सारखी म्हणते आई आई म्हणून ते एक दिवशी आई म्हणतात. ज्या क्षणाला ते आई म्हणतात त्या क्षणाला आईच्या अंगावर रोमांच येतात. बाळ मला आज आई म्हटलं. मग ती आई सांगते की मधूनच राक्षसासारखं येणारं, रात्री उशिरा सकाळी लवकर निघून जाणार एक पात्र घरामध्ये आहे, कधीतरी येते आणि जाते. सारखं जे घराटीमध्ये असते, उचापत्या करते, ती कधीतरी रात्री येते. त्याला ते कधीतरी जागा असलं तरी उठवून दाखवते ती आई, याला बाबा आणि ते एका क्षणाला ते बाळ म्हणतंय बाबा. त्याला माहित नाही बाबा शब्दांनी माझ्या बाबाला आनंद दिलाय. बाळ पहिलं पाऊल टाकतंय, बाळ पहिला शब्द उच्चारतंय, बाळ शाळेत जात. 5वी 6वी 7वी टीन एज येईपर्यंत 12 वयाच्या 12 वर्षापर्यंत ते लय निरागस असतात. विसरतंय ते सगळ्या गोष्टी विसरतंय. त्याच्यात अहंकार नसतो. आईनं थोबाडीत मारली, बाळानं थोबाडीत मारली तर 5 मिनिटांनी परत आई बाजूला जाते. एकमेकाचा प्रेम करते. मी नवरा बायकोच्या भांडणामध्ये आम्ही कधी लवकर एकत्र येतो माहित नाही. त्याचा सोशिकता किती आहे त्याच्यावर असतं. समजा भांडणं झाली नवरा बायकोची तर काय जरी 1 महिना बोलत नाही एकमेकाशी. मध्ये कारकेला घालतात, हे गेळ स्वयंपाक केला म्हणून सांग. आता व्हॉट्सअप वगैरे केलंय निदान पोराचा ताप तरी वाचला. तो आपला प्रश्न, आपल्या घरातला प्रश्न. बाळ 10, 11, 12 वर्षाचं होतं ते आमच्यासारखं आम्ही त्याला लावायला करतो. लबाड हो, खोटा हो, बेईमान हो, दत्तार हो, आम्ही त्याला शिकवायला सुरुवात करतो. त्याचा आनंद संपत जातो. आता बघा तुमच्या माझ्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही हरवून बसलो, आमची निरागसता संपून बसलो. मग माणूस होत असताना माणूस करायचा असेल तर विवेकानंदांनी खूप सुंदर वाक्य सांगितलं. विवेकानंद असं म्हणतात की प्रबोधन करत असताना म्हणजे माणसाला माणूस बनवत असताना तमोगुणी माणसाला रजोगुणी बनवा, रजोगुणी माणसाला सत्वगुणी बनवा आणि सत्वगुणी माणसाला अंतिम सत्याचं ज्ञान द्या. तुकोबरायांचे 12 मुक्तीचे जे अभंग आहेत त्या 12 मुक्तीच्या अभंगामध्ये पहिला अभंग तुकोबरायांचा असा आहे की तमते अंधार रजते मायाजाळ सत्वते ज्ञानासी कारण, असं तुकोबरायांना. म्हणजे तमोगुणी माणसं कशी येतात. मी आता ह्या 3 प्रकारच्या माणसांचं वर्णन करतो. आपल्याला माणूस व्हायच्या प्रक्रियेमध्ये सुरुवात करायची आहे ना, तर संतांनी सांगितले या 3 गुणामध्ये माझ्यामध्ये कोणता गुण आहे का तपासायचं. मी फक्त गुण सांगतो, तुमचं तुम्ही तपासायचं आणि चुकून लागू पडत असेल तर नाराज व्हायचं नाही, फक्त समजून घ्यायचं. तमोगुणी माणसं असतात. तमोगुणी माणसात प्रमाद असतो त्याच्यामध्ये आणि निद्रा असतो, कायम झोपत असते.
म्हणजे एवढा 9 महिन्यामध्ये झोपून थकून झोपलं त्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये, तरी ते झोपतच असतं. इथं आलं तरी आपण झोपलेलंच आहे. अजून बघितलं तर झोप आणि प्रमाद सारखंच चुका त्याच्याकडे भरत असतात. तमोगुणी माणसं खातात काय? आंबट चिंबट खातात, तेलकट तिखट खातात, वशाट खातात, ते खात असतात. मी गमत म्हणून सांगत असतो की मीही खाल्लेला आहे, मांसाहार खाल्लेला आहे, पण मांसाहारी व्यक्तीला सुद्धा अनुभव येतो आनंदाचा, सुखाचा, आणि शाकाहारी व्यक्तीला तर असतोच असतो, म्हणजे तो पण मांसाहारी व्यक्तीच्या आहाराचा आनंद त्याला कोणता असतो? मी शासकीय अधिकारी होतो आणि तालुक्याला मी कधीतरी जायला सुरू होतो, तर तालुक्याला गेस्ट हाऊस मध्ये पंक्ती असायची, शाकाहारी पंगत असायची, एक मांसाहारी पंगत असायची. शाकाहारी पंक्तीला माणसं कमी असायची, अजूनही तशीच असतात, आपल्याला माहिती आहे, कारण ते कारभाच असतो, कशाला तिकडे मांसाहारी पंक्तीत गर्दी असते. पण शाकाहारी पंक्तीमध्ये आणि मांसाहारी पंक्तीमध्ये फरक असतो. फरक कोणता असतो की शाकाहारी पंक्तीतली माणसं बोलत जेवतात, काय अडथळा येत नाही, कारण ते गव्हातच खायचं असते, त्यामुळे अडथळा येतच नाही. पण मांसाहारी पंक्तीतली माणसं जेवण संपेपर्यंत कोणाशी बोलत नाही, शांत सुमकोरी दोनच आवाज त्याच्यामध्ये येत असतात, सुर आणि पूर. दुसरा एकदा येणार त्याचा रिसर्च सुरू होतो, म्हणजे ज्यावेळेला त्याच्या ताट समोर येतं त्यावेळेला पहिल्यांदा जर मांसाहारी पंक्तीचा माणूस काय करत असत तर याचं संशोधन कोणतं असतं, ते मटणाच्या वाटीत असं बोट ठेवतं आणि त्या बोटाला टर्किश टावेचे तुकडे किती लागतात, फुटकोळे किती लागतात, उंगड्या किती लागतात, नड्या किती लागतात, ती शोधतात. आणि मी त्या खायला सुरुवात करायला केली की ज्यावेळेला तुम्ही निगेटिव्ह अन्न खाता तेव्हा बॉडी रिएक्ट तुम्हाला रिएक्शन देते. तिखट खायला सुरुवात केली, रस्सा खायला सुरुवात केली की नाकावर असं दवबिंदू साठायला सुरुवात, 4थ्या 5व्या घासाला दवबिंदू साठायला सुरुवात केली, इथंपर्यंत. मग हे रुमाल काढतंय, फुटतंय, पुसतंय, फुटफुट करतंय, पण वरचा माल सगळा मिळून पुन्हा खाली पुन्हा फुट पुन्हा संशोधनाअंती त्याला सापडलेलं ती नळी येते, नळी असं तोंडात घ्यायच्या अगोदर त्याचा गुल आत पडत नाही, म्हणून ते ताटात असं आपटतंय, असं ताटात आपटते की वाटते आता होतंय का काय, ती नळी अशी तोंडात घेतल्यानंतर नळीशी एक माझी जर तुम्ही याच्या वर्षी व्याख्यान ऐकली असतील पतंजली योगावरची, तर असंप्रज्ञात समाधी आणि संप्रज्ञात समाधीचं मी वर्णन केलं की त्या समाधीतली माणसं किती एकरूप असतात, किती एकाग्र झालेली असतात. ही सुद्धा माणसं जेव्हा नळी तोंडात असतात प्रचंड एकाग्र असतात. ते डासत असताना समजा इंद्रदेव होता आणि त्या म्हटलं त्या खाणाऱ्या माणसाला ती बाजूला ठेवू, अमृत आणलंय की म्हणजे लई शान होतो सामांगारी, त्याच्यापेक्षा जगात दुसरा अमृत होतच नाही. ती घेते तोंडात 5 मिनिटं डाचल्यानंतर एवढा दूध त्याच्या तोंडात पडतो, जो जिंकल्याच आहे. याच्यातून कुत्र्याच्या काय फरक आहे मला कळलं, ते खात राहतो. मी सोडलं, मी खात होतो, मी देशमुख, आम्ही अशी फुकटची माणसं आहोत की 150 किलोमीटरवर एखाद्याला जेवायला बोलवलं तर स्वतःच्या गाडीत पेट्रोल घालून आमचं ढाब्यावर एखाद्याला जेवायला आम्हाला सांगितलं तर बाहेर जाऊन वकील पण ह्याला बोलवल्याशिवाय राहणार नाही, शेवटी वाक्याच्या दुसऱ्याला बोलवण्यासाठी मी फक्त एक वाक्य माणूस होण्यासाठी फक्त एक संतांचा दोहा मी ऐकला, घास खाकर मांस बडा है उसकी उल्टी निकले खाल, मांस खाकर मांस बडा है उसका क्या होगा. एक कबीरांचा दोहा. कबीर असं म्हणतात की गवत खाऊन ज्या बोकडाच्या अंगावर चरबी चढते तो बोकड सुद्धा तो कापणारा त्याची सान उलटी घालतो. मग मटण खाऊन त्याच्या अंगावर चरबी चढते तो कसा मरेल असं म्हणतात. असं कबीर म्हणतात, मी नाही म्हणत, कबीर असं म्हणतात. म्हणजे जसा बोकड आरडून गेला तसा मरेल, जशी कोंबडी तरफडून गेली तसा मरेल. आहार तमोगुणी असेल तर मी असं सांगितलं. रजोगुणी आहार, याला गोड आवडतं, याला तुपातलं आवडतं. रजोगुणी माणसाचं लक्षण काय, ह्याला पुढं करायला आवडतं, शायनिंग मारायला आवडते. मग अशा कार्यक्रमात तो आला तर उशिरा येईल, लवकर जाईल, लोकांचं लक्ष केलं पाहिजे. लवाड असतो हा, कायम खोटं बोलत असतो. रजोगुणी माणूस हा मायाजाळासारखा असतो, त्याचं जगणं असं असतं. चकमकीत कपडे, लोकांना आकर्षित करणारे कपडे घालत असतो, हे त्याचं जगणं वागणं असतं. त्याचं बोलणं मी सांगितलं असं दांभिक असतं, वरून एक आणि आतून एक असतं. आणि सत्व ते ज्ञानाची कारण समजतं. आणि सात्विक माणसं असतात कशी जगत असतात. सात्विक माणसाचं वर्णन केलं, मी तर याची बोलणे, मी तर याची खाणे. ते कामापुरतच बोलतात आणि कामापुरतच खातात. त्यांना माहित असतं की तोंड एक दिले देवाने आणि कान 2 दिलेले आहेत, त्यामुळे 1 पटीत बोलायचं असतं आणि 2 पटीत ऐकायचं असतं, त्याला माहित असतं.
त्याला माहित असते की तोंडाच्या वर नाक दिलेलं आहे. ते नाक यासाठी दिलेलं आहे की तोंडात जाणारा प्रत्येक पदार्थ वास घेतल्याशिवाय तोंडात टाकायचा नाही, किंवा प्यायचा असलं तरी. आता पिणारे कसे पितात आपल्याला माहिती आहे, त्याचे उपकार आहेत थोर. ते पिले म्हणून तर आमच्या पेन्शन मध्ये झाल्या होते आमच्या. ते जर नसतं ओपन झालं तर आमची पगार सुद्धा झाली नसते. त्यांना सुद्धा धन्यवाद. सत्वते ज्ञानाची काळ असते, सात्विक माणसं असतात. माणूस बनण्याच्या प्रक्रियेमध्ये मी आता पुढची गोष्ट आपल्याशी शेअर करत असतो, शेअर करतोय की माणूस बनत असताना त्यांचे आणखी काही गुण सांगितले. जोपर्यंत तुमच्या माझ्यामध्ये जनावरांची बुद्धिमत्ता आहे तोपर्यंत आपण माणूस बनू शकत नाही. मग माणूस बनवणारी बुद्धिमत्ता कोणती आहे आणि जनावरांची बुद्धिमत्ता कोणती आहे? आपण चिंतन करू. 8 प्रकारची बुद्धिमत्ता. पहिल्या प्रकारची बुद्धिमत्ता संतांनी आम्हाला सांगितली माणूस बनण्याच्या प्रक्रियेमध्ये पहिल्या प्रकारची जी बुद्धिमत्ता आहे ती बेडकाची बुद्धिमत्ता आहे. बेडकाच्या बुद्धिमत्तेची माणसं, प्रवृत्तीची माणसं कशी असतात? विवेकानंदांचं जे पहिलं भाषण आहे शिकागोच्या धर्म परिषदेचं 7 मिनिटाच्या भाषणामध्ये त्यांनी ती गोष्ट सांगितली. त्या शब्दाला एक खूप सुंदर शब्द वापरला. स्वमतांत जी लोक असतात ती बेडकाच्या प्रवृत्ती. मीच खरं, माझंच खरं, माझ्याशिवाय कोणाचंच खरं नाही, मी जगतो ते अंतिम असे म्हणणारे असतात ती बेडकाच्या प्रवृत्तीची. त्याला उदाहरण त्यांनी असं दिलं की समुद्राच्या काठाला एक विहीर आहे, भरती येते, भरतीच्या लाटेबरोबर एक समुद्रातलं बेडूक त्या समुद्राच्या काठातल्या विहिरीमध्ये कोसळतं. विहिरीमध्ये ओरिजिनल एक सोन्या बेडूक आहे. ते ओरिजिनल सोन्या बेडूक त्या समुद्रातल्या बेडकाला प्रश्न विचारते की पाहुणं गाव कुठं? ती म्हणते समुद्राचं. ती म्हणते कुठं आहे? लय मोठं आहे. केवढं मोठं आहे? की ओरिजिनल सोन्या बेडूक विहिरीच्या या काठाला येते, मध्ये उडी टाकते, फिरून प्रश्न विचारते ओरिजिनल सोन्या बेडकाला, एवढा आहे का समुद्र? ती म्हणते नाही, लय मोठा आहे. पुन्हा ते बेडूक मागे येते, या काठावरून त्या काठाला उडी मारते, फिरून त्या बेडकाला विचारते ओरिजिनल त्या पाहुण्या बेडकाला, पाहुणे एवढा आहे का समुद्र? ती म्हणते नाही, लय मोठा आहे. ओरिजिनल सोन्या बेडूक समुद्रातल्या सोन्या बेडकाला असं म्हणतो ह्या विहिरीपेक्षा या जगामध्ये मोठं काहीच नाही. हेच अंतिम सत्य. ज्याला वाटतं की मीच छान. आपल्या घरातली जेवढी घरातली अशी माणसं असतात ना त्याच्या जवळच आपण जात नाही. गेलं की त्याला वाटतं की नाही हे आपलंच खरं करतंय. ती सगळी या प्रवृत्तीची आम्ही माणूस बनण्याच्या प्रक्रियेचा सगळ्यात मोठा अभ्यास आहे. दुसऱ्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे ती माशीची बुद्धिमत्ता. ही माणसं नाही भारी असतात. ही माणसं तमाशालाही जातात, कीर्तनालाही जातात, दोन्हीकडे असतात. इधर बी हाय, उधर बी हाय. सगळी चांगल्याकडे असतात, वाईटाकडे असतात. ही गावात 2 पार्ट्या असल्या तर सकाळी ह्या पार्टीला, संध्याकाळी त्या पार्टीला, पैसे ह्या पार्टीचं, मग त्या पार्टीला. या प्रवृत्तीची माणसं असतात ती माशीच्या प्रवृत्तीची माणसं. माशीचं वैशिष्ट्य असतं माशी विष्ठेवर म्हणजे मधावर पण बसते आणि माशी विष्ठेवर पण बसते. म्हणजे ह्या प्रवृत्तीची माणसं सगळीकडे असतात, त्यांची हालचाल सगळीकडे असतात. माशी ज्या वेळेला, पण माशीचं एक वैशिष्ट्य असतं की माशी आग्नीवर कधी बसत नाही. माशीला त्या दिवशी भान येतं की मधावर बसल्यानंतर माझे पंख मधामध्ये बुडवून टाकायचे, त्या क्षणाला ती माशी सत्प्रवृत्तीकडे तिचा प्रवास सुरू होत असतो. ज्या माणसाला कळतं की मला माझ्या आयुष्यामध्ये प्रवास कोणता करायचा, की जाता जाता 1-1.5 मिनिटात फक्त सांगतो की 1990 नंतर माणसाचा प्रवास व्यक्तिवादाकडे सुरू झाला. तुमच्या माझ्या घरातलं जे कुटुंबाचं वर्चस्व होतं आणि समाजाचं वर्चस्व तुमच्या माझ्या घरातलं संपलंय. आता येणाऱ्या जीवावर वर्चस्व कुणाचंच नाही, तो स्वतंत्र आहे. मग जगभरातले फ्युचरॉलॉजिस्ट असं म्हणतात की आताचा जीव या जगामध्ये जगत असताना त्याला जर चांगुलपणा मिळाला, त्याला जर सात्विकता मिळाली, चांगला सहवास मिळाला तर ते लेकरू बुद्धत्वाकडे जाईल, ते जीवनाचा आनंद लुटेल. पण त्या बाळाला व्यक्तिवादाकडून स्वतंत्रवादाकडे जाणाऱ्या त्या व्यक्तीला, त्या बाळाला समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे जाणाऱ्या त्या जीवाला जर दुर्दैवानं संगती बेकार मिळाली, वाईट मिळाली तर तो राक्षस होईल, तो संपून जाईल, तो जीवनाचा भोग नीटपणाने घेऊ शकणार नाही. या व्याख्यानमालेचा मुळामध्ये हेतूच तो आहे की त्या माणसाच्या आयुष्यामध्ये प्रबोधन व्हावं आणि प्रबोधनानं त्याच्या आयुष्याची उंची व्हावी, त्याची झेप चांगलपणाकडे जावी. खरं तर या जगामध्ये जे वाईट आहे तो माणूस स्वतः जाऊन ती वाईट गोष्ट करतो. ज्या वाईट गोष्टी आहेत ते विकत आहेत, पण चांगल्या गोष्टी आहेत ते मोफत आहेत. दारू माणूस स्वतःच्या पायानं जाऊन पितो, विकत घेऊन देतो, आयुष्याचं नुकसान करतो. तो दूध माणसाच्या दारात जाऊन घातलं जातं, उधारीवर आहे, कारण त्याच्यामध्ये घर पुष्टी होत असते, घर सांभाळलं जात असते. आम्ही तोच स्वीकार जो दुधाकडे जाईल त्याचा विकास होईल असं. तिसऱ्या प्रकारची प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीला म्हणतात की बघण्याची प्रवृत्ती. ही
या प्रवृत्तीची लोक मी जिथं काम करत होतो तिथं खूप होती. बगळा आपण कधी बघितला असेल, त्या वड्यात असा उभा असतो. म्हणजे जी गावाकडे राहित आहे बगळा ज्यांना माहितीये तो वड्यात असा उभा असतो, एका पायावर उभा असतो, डोळे मिटलेले असतात, एकदम शांत असं. लांबून फोटो काढला तर एखादा ऋषी तपश्चर्याला उभा राहिलाय का काय असं त्याचा फोटो असतो. पण आतनं काळलेला असतो. जोपर्यंत हिची समाधी कुठपर्यंत असते की जोपर्यंत चिंगडी पाहायला येत नाही, माशाची चिंगडी पाहायला येत नाही, तोपर्यंत चिंगडी आलेली आहे की चोची मारत असते. तशी तुमच्या माझ्या मनामध्ये सुद्धा या जगामध्ये सुद्धा अशा प्रवृत्तीची माणसं आहेत की स्वार्थ नाही, स्वार्थ आहे तोपर्यंत असे वाटतात की ही देव माणसंच आहे. पण एकदा स्वार्थ आला की बाण टोकरायला सुरुवातच करतात. म्हणजे असं म्हटलं जातं की ही माणसं वरून गावात आली तर एकदम सभ्य, पण यांचा बांधाच्या शेजारी बांध असतो तो टोकरायला सुरुवात केला की आपल्याला वाटतं की पाकिस्तानच्या शेजारी म्हणून जमा ठेवावी का काय. 5-7 वर्षात सगळी जमीन टोकरून भारतात आणतील का काय. ही माणसं अशा प्रवृत्तीची असतात की बघण्यासाठी. मुक्ताईने खूप सुंदर वाटलंय अशा माणसाविषयी. मुक्ताईचं म्हणते की उपरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे तेरे धर्मय साधू जगे विटपला. स्प्लिट पर्सनॅलिटी असते, वर एक आणि आत एक. वर सज्जन असतो पण आत मात्र किडा असतो. त्या प्रवृत्तीची जी माणसं असतात ती बगड्याच्या प्रवृत्तीची माणसं असतात. आपल्याही घरात असतात, आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या शेजारी पाजारी असतात. कदाचित आपण सुद्धा त्याच्यामध्ये असतो, आपण सुद्धा असतो. पुढच्या प्रवृत्तीचा माणूस त्यांनी सांगितले की पोपटाच्या प्रवृत्तीचा माणूस. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर वर्णन केले की पोपटाच्या प्रवृत्तीचा माणूस असतो कसा. पोपटाला पकडण्यासाठी तो पारधी एक युक्ती करत असतो. पोपटाला पकडणारा पारधी एक नळी घेतो, त्याच्यामधून सळी अशी आतून पोहतो आणि ती सळी अशी उंच खांदीला बांधतो. सळी घर 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 फिरत असते. त्या सळीच्या वर पोपटाला आवडणारा पदार्थ तो टाकून ठेवतो. पोपट येतो, त्या नळीवर बसतो आणि त्या पेरूला किंवा त्या मिरचीला तो चोची मारली की नळी फिरते. नळी फिरली की तो त्याला घट्ट पकडतो. घट्ट पकडलं की पोपट सोडत नाही, त्याला वाटतं की मी पकडला गेलो. खरं तर त्यानं ते सोडले, पाय सोडले की तो मोकळा असतो, तो जगाचा आनंद घ्यायला मोकळा असतो. पण त्याला स्वतःलाच बांधलेला असतो. मी प्राचार्य होतो ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरला कोल्हापूरला. माझ्याकडे सरपंच यायचे, काय आले का मला माहित नाही. 7-7 दिवसासाठी प्राचार्य माझ्याकडे सरपंच यायचे आणि पहिल्याच दिवशी ते मला म्हणायचे की साहेब डायरेक्ट 7व्या दिवशी येतो ही सर्टिफिकेट द्यायची. म्हणजे भ्रष्टाचाराला सुरुवात तिथूनच सुरुवात. ट्रेनिंग मध्ये सुद्धा भ्रष्टाचार. मग मी म्हणायचो नाही बाबा तुम्हाला राहावं लागेल. ती म्हणायची अडचणच आहे. मी म्हणायचो कसली अडचण. मग ती म्हणायची की बसच धार देत नाही, पोरं माझ्याशिवाय झोपतच नाही. मग मी त्याला म्हणायचो की इलेक्शन होती, उसका पाला काढा. इलेक्शन होती त्यावेळेला काय म्हणत होता तुम्ही की रान मोकळं पडली तरी चालेल पण ह्याची जिरापेक्षा महिना ह्याच्या पायात साप सोड त्याच्या पायात साप सोड चालूच होतं. मला आता 7 दिवस. मग मी त्याला सांगायचो की तुमची मस्त धार घेत नाही, पोरग तुमच्याशिवाय झोपत नाही. 7 दिवस माझ्याजवळ राहा, 7 दिवसानंतर घरी जा आणि घरी गेल्यानंतर पोराला विचारा, बायकोला विचारा, म्हशीला विचारा कसं काय वाटलं. सरळ नव्हती, बरं वाटलं. 8 दिवस थोडा दिसायचा बंद झाला, बरं वाटतं. रोज उठलं की तुझं थोबाड बघायला लागायचं. 8 दिवस नव्हतं थोबाड. पोपटाच्या मनोवृत्तीची माणसं. माझ्यामुळं घर चाललंय, माझ्यामुळं गाव चाललंय, रामकृष्णही आले गेले, जगत्या त्यागी ओच पडले. या जगामध्ये रामकृष्ण येऊन गेले, महापुरुष येऊन गेले, पण ओस नाही पडलेलं. पण या माणसाला वाटतं की माझ्यामुळंच घर चाललं, माझ्यामुळेच गाव चाललं. काही चाललेलं नसतं. आपल्याशिवाय जग खूप चांगलं चालत असतं की ज्या दिवशी कळतं त्यावेळी तो माणूस करायला सुरुवात होते असं म्हणतात. शुभ प्रवृत्ती असते. पुढची प्रवृत्ती त्यांनी असं म्हटलं की कोकिळेची प्रवृत्ती. कोकिळेच्या प्रवृत्तीची माणसं जी असतात ती कोकिळा अंड आपलं कावळीच्या घरात टाकते, खूप घरट्यात टाकते, स्वतः घरटं बांधत नाही, उगवत नाही, कावळी उगवते. ती कोकिळीची पिल्लं वाढतात आणि वसंतामध्ये वसंत ऋतू आला, गंध फुटला की ती पिल्लं भोवतीशी उडून जातात. म्हणजे करणारं गाव आणि ह्याचं नाव श्रेय ही स्वतःच घेत असतं त्या प्रवृत्तीच्या. म्हणजे कोकिळीच्या प्रवृत्तीची माणसं अशी असतात, श्रेय स्वतःला पाहिजे असतं. नाही मला नाही श्रेय तर कुणालाच देणार नाही या प्रवृत्तीची माणसं असतात ती कोकिळीची असतात. अकोला जिल्ह्यामध्ये हागणदारी मुक्तीचा कार्यक्रम आम्हाला सुरू केला होता. त्यावेळी माझा अकोला जिल्ह्यामध्ये व्याख्यान, सरपंच सगळे होते, ग्रामसेवक, तलाठी, सगळा सगळा 3-4 हजार माणसं होती. आणि मग मी जीव तोडून सांगितले की गाव हागणदारी मुक्त करायचं. मग हागणदारी मुक्त करण्यासाठी एखादा पल करा. मी टोपी घालणार नाही, मी पायतान घालणार नाही, असा
तिथे एक जाधववाडी नावाचं गाव आहे, त्याची 5 पोरं आणि 5-6 पोरं तरणीबाण पोरं. मी म्हटलं, ते म्हणले साहेब आम्ही आज शपथ तुमच्या साक्षी. म्हटलं काय, जोपर्यंत ऑर्गनरी मुक्त होत नाही तोपर्यंत पायात पायतान घालणार नाही. चांगलं आहे म्हटलं, घालून टाका. ती गेली पोरं. पुन्हा 3 वर्षानंतर श्रीकर परदेशी सर कलेक्टर तिथे आले, पुन्हा मला बोलवलं, पुन्हा तेच भाषण. ती भाषण झाल्यानंतर ती पोरं पुन्हा माझ्यासोबत आली. मी म्हटलं झालं का ऑर्गनरी? म्हणजे आमच्या गावाच्या 5-6 माणसांनी शपथ घेतली की जोपर्यंत आम्ही शिवत नाही तोपर्यंत यांच्या पायात आम्ही पायता करून ठेवणार. आम्ही नाही तर कुणी नाही. म्हणजे त्या जिव्हाळ्यामध्ये आमच्या हातात माईक दिला तरच तुमच्यावर, हिथं शाहीला आम्हाला दिला तरच आम्ही तुमच्यावर. आम्ही कार्यकर्ता नाही म्हणणार, आम्ही खुर्च्या नाही मांडणार. ह्या प्रवृत्तीची जी माणसं आहे ना ती ह्या करणार गाव ह्याचं नाव सगळं लावायचं कार्यकर्ते आणि ह्याला फुकीर मला फक्त पुढे यायचं ती करत. पुढची प्रवृत्ती तरी सांगितली कावड्याच्या बुद्धिमत्तेची लोक. ते कावड्याच्या बुद्धिमत्तेची लोक कशी असतात, कावडा म्हशीला ती जखम आलेली त्याच्यावरच टावका काढतो, उगीच जातात. म्हशी ती जखम भरली तर ती त्याच्यावर जाऊन बसते टोका काढते. अशा प्रवृत्तीची माणसं आपल्या गावात असते. भावाभावाची भांडणं झाली, जमिनीचं वाटप झालं की ही जात त्याच्याजवळ जाऊन बसती आणि ती म्हणती धाकट्याला, लागा कारभाराने तुझ्यावर अन्यायच केला, सरस स्वतःला घेतलंय, निरस तुला दिले. घर फोडायचं काम करते कावड्याच्या प्रवृत्तीची माणसं. याला ग्रामगीतेमध्ये कंचेदार असं म्हणतात. ग्रामगीतेमध्ये ह्याला म्हणजे कुचाळ कट्ट्यावर बसणाऱ्या लोकांचं वर्णन केलं. कुचाळ कट्टा तुमच्या गावात आहे की नाही माहिती, माझ्या गावात एक पांडुरंगाचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढे अशा पायऱ्या आहेत. मी गेले, माझं वय 54 वर्ष आहे, गेले 35-40 वर्ष कळतंय असं त्या पायरीवर आमच्या गावातील 5-6 लोक आहेत, तिथंच बसतात, पायरी सुद्धा बदलत नाही. पंढरीच्या पांडुरंगाचे पाय दर्शन घेतल्या म्हणून झिजले. माझ्या गावच्या या कुचाळ कट्ट्यावरच्या ह्या 4 पायऱ्या यांच्या बसण्यानं झिजले. कधी पन्हाळ्यावर गेलो मी तर केरलीला आम्ही मूर्त्या बघत असतो की बाबा ही गडी गेला तर ह्याच्यात कुठली मूर्ती तिथे ठेवायची का, म्हणजे आठवण झाली पाहिजे. कावड्याच्या प्रवृत्तीची माणसं असतात. ह्यांना फक्त दुसऱ्याचं करा. तुकोबारांनी खूप सुंदर परदुःखे सुखी, दुसऱ्याच्या दुःखानं सुखी होणारी माणसं असतात. भाऊकीला कोणाचं वाटलं झालं याला बरं वाटत असतं. जसं कुत्र्याला गती आणि भाऊकीला प्रगती सोसत नाही, ज्याला प्रगती सोसत नाही या प्रवृत्तीची माणसं असतात ती कावड्याच्या प्रवृत्तीची माणसं. हे गल्लीत भाऊकीच्या गल्लीत निघालं की असं काचावर करा म्हणते, ट्रॅव्हलर मध्ये काचावर कर. भाऊकीला कळलं पाहिजे की एसी गाडी, त्या प्रवृत्तीची जी लोक आहेत ती त्या प्रवृत्तीच्या त्या कुचाळ कट्ट्यावर एखादं बसलेलं असतं. म्हणजे आता गॅंग बसलेली असते. ह्या गॅंगचं वैशिष्ट्य काय असतं, अख्ख्या गावाची मापं काढल्याशिवाय ही घराकडे जात नाही. ही तंबाखू कधी स्वतःची खात नाही, त्या कट्ट्यावर बसलेली असते. तंबाखू ह्याची, चुना ह्याचा, मग इडा ह्याचा. आणि एक दिवशी सकाळी 10-11 वाजता गावाचा वयोवृद्ध माणूस 75-76 वर्षाचा माणूस एकदा तंबाखू घेतली याची, इडा घेतला याचा. कारण ह्यांना माहित असतं की स्वतःची तंबाखू खाल्ली तर कॅन्सर होण्याचा धोका असतो, म्हणून ती खात नाही. स्वतःची तंबाखू वगैरे घेतली, तोंडाला घातली. तोपर्यंत तिकडून एक लेकरू वाळली घालती, हातामध्ये लेकरू, डोक्यावर पाठी, मागं मसरू. ही असं कोण करून बघते ती विचारलेलं कोण, ते आपलं शेजारचं सांगताय. ते सगळे इन्सायक्लोपीडियाच असतात गावाचं, तिथं बसणार जे असतात कारण सगळं भेट असतं. कुणाची गाडी आली, कुणाच्या घरा पुढे उभं राहिली, कुणाचं लग्न ठरलं, कुणाचं मोडायचं, ही सगळी जत्रा करत असते. ह्या वर्षी सरपंच कोण करायचा, सोसायटीचा चेअरमन कोण करायचा, कोणाचं घर फोडत असं तर राखेलच्या गावा घेऊन त्याच्या घराच्या बाहेर कोणी उभं राहायचं, सगळे ठरवलेलं असते. मग ती सांगते की बाबा आमच्या धमकीची सून आहे. ती जवळ आल्यानंतर ती विचारते आता वयोवृद्ध बाळ कुणाची, आता ऐकलंच नाही आमच्या धमकीची. ती म्हणते हो आमच्या धमकीची सून. ती एवढंच म्हणते नव थोरली बरोबर, थोरलीचं जरी 14 वर्ष झाली, अजून ती कवा राहणार जाताना दिसली नाही. तुमचं बघून 2 वर्ष झाली नाही तेवढं राहणार कशी काय. आता ही नानाच आहे कसा मला तुम्ही घरात दिवशी माघारी वेळी पाटीदार मसरू लावलेला, घरात गेल्यानंतर लेकरू माणूस हातात गेलं जाणार नाही का, थोरली कवा केली नाही. चुना कुणाचा, तंबाखू कुणाचा, इडा कुणाचा आणि घर कुणाचं. कावड्याच्या बुद्धिमत्तेची माणसं. आता माणूस होण्याच्या प्रक्रियेमध्ये पुढचे जे बुद्धिमत्ता सांगितले
तीन प्रकारच्या बुद्धिमत्ता. इथून पुढे माणसाची बुद्धिमत्ता सर्व होते. या बुद्धिमत्तेला परत सुखी असं या बुद्धिमत्तेला मोराची बुद्धिमत्ता असं मोराच्या बुद्धिमत्तेपासून माणूस व्हायला सुरुवात होते असतं. मोराचं वैशिष्ट्य कोणतं असतं? एखाद्या भागामध्ये दुष्काळ पडावा 3-4 वर्षाचा, जमिनीला भेगा पडाव्या, घरातली बळीराजाच्या घरातली लग्न थांबावीत, शिक्षण थांबावी, शेतीवाडीच्या 2-3 दिवसात एखाद्या दिवशी चूल पेटावी. 2-3 वर्ष अशी जागी. 3 वर्षानंतर जून महिन्यामध्ये अचानक आकाशामध्ये ढग जमावत. काळा ढग आकाशामध्ये जावा, आकाशात काळा ढग आलेला बघावा आणि मोरानं त्या ढगाच्या खाली जावं आणि नाचायला सुरुवात करावी. बेबांधून त्याला नाचा. पिसरा फुलवलेला असा, त्याच्या केकावलीनं पंचक्रोशी बांधून जावी. त्याच्या डोळ्यातून पडलेल्या पाण्याचे थेंब टिकण्यासाठी लांडोर त्याच्या भोवती पिंगा घालीत असावी. एकूण माहोल आनंदाचा असावा, बेभान झालेला असावा. त्याला कुणीतरी प्रश्न विचारावा की एवढा कसला आनंद तुला झाला, असं काय म्हणून नाचतोस? त्यावेळेला त्या मोरानं त्याला उत्तर द्यावा, येणारच 3 वर्ष झालं पाऊस नाही, बळीराजाच्या रानाला भेगा पडते, त्याच्या घरातली लग्न थांबले, लेखी बाळांची लग्न थांबले, शिक्षण थांबले, 3 दिवसांमध्ये एकदा चूल पेटतीये. आणि येण्याबरोबर ढग आलाय, पाऊस पडल, बळीराजाचं शेत पिकल, हिरवगार होईल रे, अर्ध्यो सुखी घरात अवघड जग सुखी होईल रे. म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे, म्हणून मी नाचतोय, म्हणून माझा विसारा फुलला आणि म्हणून मी केकावलीनं पंचक्रोशीत आनंद सोडतोय. दुसऱ्याच्या सुखानं सुखी व्हायला सुरुवात झाली की माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या जगण्याला सुरुवात होते. तुम्ही आम्ही स्वतःहून तपासून बघा ना, ज्या दिवशी आम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी करतो त्यावेळेला आमची छाती इंचवर फुगलेली असते. मुक्ताई असं म्हणते की उभारणी बाही विठू पालनीला. एक चांगलं काम केलं दिवसात आम्ही की संध्याकाळी झोपताना आम्हाला तो प्रसंग आठवतात. ज्या क्षणाला आम्ही एक चांगलं काम करतो त्या क्षणाला आमची छाती फुगते. तुम्ही बघा ना, एखादी अंध व्यक्ती असावी, तिला आधार देऊन रस्त्याच्या या गाठावर या गाठाला आत काय करतंय तपासणं, छाती उगाच फुगलेली असते. एखादा हमाल त्याची हातगाडी चढावून असं चढवत असावा, खूप माल असावा त्याच्या हातगाडीवर, तुम्ही तुमची गाडी बाजूला लावावी आणि त्या घामानं दबदबलेल्या हमालाला त्याची हातगाडी चढू लावावी आणि पठारावर गेल्यानंतर ती हातगाडी त्याच्याकडे द्यावी. उगाच हसावं, ओढत नसलेल्या त्या हमालाकडे बघून. पुन्हा मोटरसायकलकडे येत असताना तुमच्या पायात काय असतं बघा ना, कापसासारखं येत असतं, आधांत येत असतं. माणूस होण्याची प्रक्रिया त्यावेळेला सुरू होते की जे काम केल्यानंतर छाती फुगते. बघा ना, निसर्गानं तुमच्या माझ्या छातीमध्ये एक बॅरोमीटर बसवलं. जेव्हा आम्ही एक चांगलं काम करतो तेव्हा विनाकारण आमची छाती फुगते आणि एक वाईट करतो त्या दिवशी आमची छाती फुगून जाते. आम्ही एखाद्याचा अपमान करतो, आम्ही एखाद्याला वाईट साईड बोलतो, आम्ही दुसऱ्याच्या दुर्गुणांची चर्चा करतो, त्या क्षणाला आम्ही दबून जातो. जगणं आमचं संपलेलं असतं, दुसऱ्याची माफं करायला काय झालेलं असतं. मोराची प्रवृत्तीची माणसं की परत सुखी आम्ही आणि मग माणूस होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. आता तपासून आजकाल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये सुधामूर्तींचं एक व्याख्यानाचा एक 2 मिनिटाचा तुकडा होता. माणूस आसाममध्ये, त्या आसाममध्ये एका आदिवासी वस्तीमध्ये व्याख्यान देण्यासाठी गेले. सकाळची व्याख्यानाची वेळ ही पुरुषांची आहे. एकही पुरुष हजर राहत नाही. त्या विचारतात कुठे गेले पुरुष, तर ते सगळे म्हणून जंगलात गेले. दुपारी तरुणांची वेळ आहे व्याख्यानाची, तरुण पण आलेले नाही. सगळे तरुण त्या व्याख्यानाच्या ठिकाणी आले. कुणाच्या हातामध्ये घरचा आहे, कुणाच्या हातामध्ये चाकू आहे, म्हणजे ते हत्यार आहे लाकूड तोडण्यासाठी. ते निघून गेले, ते उपस्थित आहे. दुपारी आया बहिणींची आहे आणि तिन्ही व्याख्यान फेल गेली सुधामूर्तींची. कुणी यायला तयार नाही, व्याख्यानाला कुणीच आलं नाही, कार्यक्रम ठीक लॉग आहे. काय वेळ म्हणून तपासायला सुधामूर्ती त्या वस्तीमध्ये पोहोचले. जेमतेम 60-70 माणसं, 60-70 झोपड्यांची वस्ती आहे आणि त्या 60-70 झोपड्यापैकी कालच 2 झोपड्या जळालेल्या आहेत बनव्यामध्ये आणि अख्खं गाव त्या झोपड्या बांधण्यामध्ये व्यस्त आहे. तरुणी पोरं जंगलामध्ये जाऊन बांबू तोडतात, आया बहिणी घर चालवत आहेत, चांगली माणसं आहेत, ते सगळे झोपडे आजूबाजूला बांधून देत आहेत. 2 दिवसामध्ये घर बांधून पूर्ण झालं आणि आया बहिणीची बैठक पलीकडे बसली की आता हिच्या घरात, माझ्या घरात मी काय देणार, माझ्या घरात मी काय देणार, माझ्या घरात मी काय देणार. आणि 2 दिवसामध्ये त्या वाडीतलं घर बांधून पूर्ण होत आहे.
माणसं जिवंत आहेत त्या गावात. तुमच्या माझ्या घरामध्ये आजूबाजूला एकही माणूस रात्री उपवासी झोपणार नाही हे ज्या वेळेला माझ्या लक्षात येईल त्यावेळेला मी माणूस व्हायच्या प्रक्रियेला सुरुवात केली असं. लास्ट समारोपाकडे येताना पुढची हंसाची प्रवृत्ती आहे. नीर का नीर, पाणी का पाणी, सुख चांगलं वाईट हे समजणारी वृत्ती आहे ती माणसाची. आणि शेवटची जी वृत्ती आहे ती जी संतांची वृत्ती आहे तिला परमहंस असं वृत्ती असतात. हे परमहंस वृत्तीची लोक असतात कशी की सगळ्यांना सुखी करतात. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर उभी आहे परमहंस वृत्तीच्या माणसाविषयी. त्या उभीचा पहिली गोष्ट अशी की मुक्ती मोती याचा ओघ असं माझ्यामध्ये आणि संतांमध्ये म्हणजे माणसाच्या वृत्ती त्याच्या पुढची जी वृत्ती आहे त्याच्यामध्ये नेमका फरक आहे. तो किती आकडा एवढा मोठा असतो. परमहंस वृत्तीच्या माणसाची वृत्ती कशी असते. एकदा त्या मानस सरोवरातला एक राजहंस परमहंस इकडं एका तळ्याच्या काठी आला. मी ऍग्रिकल्चर कॉलेज कोल्हापूरला होतो त्याच्याकडे राजाराम टँक आहे. त्या राजाराम टँकवर तो आला. तिथला चुकून आला ते आणि ते बसलं बगड्यांच्या मध्ये येऊन बसलं. बगड्यांना वाटलं बाबा ही नवीनच दिसते सेलिब्रिटी आहे एवढं दिसायला चिकन आहे. पांढरा शुभ्र देह आहे, लाल सटून पाय आहे, गुलाबी चोच आहे, दिसायला एवढं स्मार्ट आहे. सगळे बगडे त्याच्या होती जमले आहेत. क्या 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 क्या. मग बगड्यांनी पुन्हा विचारायला सुरुवात केली पाहुणं कुठलं. मग ती म्हणते मानस सरोवर आहे. ती म्हणते कुठं आहे. ती म्हणते हिमालयात लई उंच आहे. ती म्हणते काय आहे मानस सरोवर. ती म्हणते एक शुद्ध पाण्याचं सरोवर आहे. किती शुद्ध आहे ते राजाराम त्यांच्या पलीकडच्या टँक होती त्याला एवढं शुद्ध आहे. ते म्हणते परमहंस म्हणते ते 8 किलोमीटर आहे खोल. पैसा जरी टाकला तरी दिसते. पैसा यासाठी म्हणले की आम्हाला पैशाशिवाय दुसरं काही दिसतच नाही म्हणून अगदी डॅश डॅश म्हणत असतो पैसा आम्हाला दिसतो म्हणून मानस सरोवरातला 8 किलोमीटरचा पैसा सुद्धा. ती म्हणते तू खातो काय. ते म्हणले मी हिरे माणिक मोती खातो. ज्ञानेश्वरांनी खूप सुंदर मुक्ती मोती याचा ओघ असतो. माऊली असं म्हणतात की तो परमहंस जो आहे तो हिरे माणिक मोती खातो. हिरे माणिक मोती त्याच्या चोचीमध्ये ठेवले की तो आपोआप विरघळतात आणि त्याच्यावर तो जगतो. परमहंस प्रवृत्तीचा माणूस खालच्या विचारामध्ये जगतच नाही. स्वार्थी, संकुचित, लबाड, खोट्या, संकुचित विचारामध्ये न जगणारा जो माणूस असतो तो परमहंस प्रवृत्तीचा असतो. बगड फटाफट फडकवले म्हणजे त्यांना पटूनच आले की बाबा ही हिरो माणिक मोती खाते. सगळ्यांनी तेवढ्या एकदम नका करावे शाळा नको. त्या मानस सरोवरात मासं चक्र मिळत करायचं म्हणजे आम्हाला दुसरं काही नको असतं. आमच्या प्रवृत्तीची माणसं आम्हाला हवी असतात. हा माणूस कसा असतो फक्त त्याचा दृष्टांत दिला. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्या पाडाचे दिवस आहेत. पाडाच्या दिवसामध्ये आंब्याच्या झाडाला पाड लागला आहे आणि गावातली काही लेकरं जी उन्हाळ आहेत, उड्डाण तत्व आहेत, चौकात उभी राहणार आहेत, अनेकांची बापं काढणारी आहेत. ती पोरं गेले तरी आंबा पाडाचा दिसल्याबरोबर त्या आंब्याच्या पाड्याला दगड मारायला सुरुवात केली आहे. दगड मारता काही पाडाचे आंबे पडले पण एक दगड त्या परमहंस वृत्तीच्या माणसाच्या कपाळाला लागतो आहे. पोरांना वाईट वाटतं कारण त्या सत्पुरुषाच्या डोक्याला जखम झाली आहे, रक्त येत आहे. त्याला वाईट वाटतं की आमच्याकडून एका चांगल्या माणसाच्या कपाळाला दगड लागला आहे. माणूस कितीही वाईट असला तरी त्याच्या आतमध्ये सत्यम शिवम सुंदरची वृत्ती असते. किती वाईट असतो म्हणजे मध्ये त्या काळामध्ये त्या शंतनू देवेकरनं का कोणीतरी खून केला तर त्याला तुरुंगाच्या गुंडाने मारलं. बायकोला मारतो का जीव म्हणून त्याला मारतो. म्हणजे वाईट माणसामध्ये सुद्धा चांगली बुद्धिमत्ता असते. चांगल्या गोष्टी सत्यम शिवम सुंदर असतात. मी कराडमधून व्याख्यान करून एसटीनं निघालो होतो. माझ्याजवळ एक माणूस बसला त्याच्याबरोबर एक 8वीचा मुलगा होता. मला म्हटला की सर मी म्हटलं कुठं निघालो. म्हटलं की वारणानगरला माझ्या पोराला रेसिडेन्शियल स्कूलमध्ये टाकायचं. मी त्याला म्हटलं की पोरग 16 वर्ष आपल्या जवळ असलं पाहिजे. त्याच्या हृदयाचा खोटा ऐकला पाहिजे. आईबाबाचं ते काम असतं. तो सांगत होता की सर मला व्यसन आहे आणि व्यसन सुटेल असं वाटत नाही. माझ्या व्यसनाचा परिणाम माझ्या लेकरावर व्हावा असं मला वाटत नाही म्हणून मी त्याला रेसिडेन्शियल स्कूलमध्ये टाकतो. स्वतः व्यसनी आहे पण पोरग वाईट मार्गाला लागू नये ही आखीची प्रवृत्ती आहे. ती चालूपणाची वृत्ती आहे. ही पोरं की ज्याने आंब्याला दगड मारले, ज्या महापुरुषाला लागला त्याच्या पायाजवळ ही पोरं गेली. ती क्षमा मागतायत. गुरुजी क्षमा करा.
आम्ही आंब्याला दगड मारत होतो, चुकून एक दगड तुम्हाला लागला, तुम्हाला जखम झाली. पोराने नमस्कार करून त्या महापुरुषाच्या डोळ्याला डोळा दिला तेव्हा असं दिसलं की त्या महापुरुषाच्या डोळ्यातून अखंड अश्रूंच्या धारा आहेत. आणि मग पोरं त्या महाराजांना विचारायचं, पुरुषाला गुरुजी आम्हाला पश्चाताप झाला, आमच्या डोळ्यामध्ये पाणी असणं बरोबर आहे, तुमच्या डोळ्यात पाणी का? तो सत्पुरुष इतकंच म्हणतो की बाळा आंब्याला दगड मारला, आंब्याला तुम्हाला पाडाचा आंबा दिला, तुम्ही मला दगड मारला, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, म्हणून बाळा माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आम्ही जोपर्यंत इथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लास्ट ओनली 3 मिनिट्स लास्ट माणूस होण्याची प्रक्रिया व्याख्यानातून काय घडणं अपेक्षित आहे माझं खूप लाडकं उदाहरण आहे. ऐकल्यानंतर त्या प्रवृत्तीचे जर आम्ही होऊ नाही शकलो की चिमुरडी लेकर आहे, खरं तर बाप पिढीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज करून मत मारायचं असतं. तुमच्या माझ्या लेकरांच्या आयुष्यामध्ये काय घडत आहे तपासा. तुमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये, तुमच्या फेसबुकमध्ये फक्त द्वेष निर्माण करणारे मेसेजेस रोज आहेत, पोस्ट आहेत. जात धर्म पंथ याच्याविषयी विष तुमच्या माझ्या लेकरांच्या कानावर पाठवलं जात आहे. आणि माणूस नावाची जात त्याच्यावर नाही जगू शकणार. आम्ही जर लेकरांना द्वेषाबरोबर टाकावं 18-19व्या वर्षी तुमच्या माझ्या घरातली पोरं बॉम्ब होती, हिंसाचाराचा बॉम्ब होऊन जगू ना. आम्हाला त्यांना द्यायचा ते विधायक, त्याला द्यायचा ना तो चांगुलपणा द्यायचा. आणि तो चांगुलपणा असतो का? लास्ट शेवटचीच 3 मिनिटं अजिबात अत्याचार पुन्हा होणार नाही लक्ष करायला. समुद्राच्या काठाला भाऊ बहीण खेळतायत, एक 8 वर्षाचा भाऊ आहे, 5-6 वर्षाची त्याची बहीण आहे, खेळतात, खेळून खेळून दमताय, त्यानंतर घराला निघायचे. त्यांनी बाळून काही घरटी काढले, काही शिंपले गोळा केले, ते निघाले घराला. जाताना रस्त्यावर खेळण्याचं दुकान आहे, त्या दुकानामध्ये त्याची मुरली पोरगी आहे, ती थांबते, त्याचा हात सोडते, भावाचा थांबते मागं, आणि ते एका खेळण्याकडे बघते. भाऊ पुढे निसरून गेलेला तो पाठीमागे येतोय, त्याच्या लक्षात येते बहीण माझी पाठीमागे राहिली. तो बहिणीकडे बघतोय, बहिणीची नजर ज्या बाहुलीवर आहे त्या बाहुलीकडे एकदा बघतोय, एकदा बहिणीकडे बघतोय. तो भाऊ 8 वर्षाचा दमदार पावलं टाकत त्या बाहुलीकडे पोहोचतोय. ती बाहुली हातात घेतोय, आपल्या बहिणीला विचारतं की तुला आवडली आहे का? ती म्हणते हो. की तुला हवी आहे का? ती म्हणते हो. तो भाऊ तिला बाहुली घेऊन टाकतो, बहीण घेऊन निघाली घरात. ही आता त्या दुकानदाराकडे निघाला. दुकानदार होता ना, त्याला माहिती आहे माणसाचा जन्म कशासाठी आहे, माणूस पण कशासाठी त्याला माहिती आहे, जगायचं कशासाठी त्याला माहिती आहे. त्यानं कदाचित व्याख्यान ऐकून स्वतःमध्ये बदल केलेला असेल. तो पर सुखी असणारा माणूस आहे. त्या दुकानदाराला ते पोरगं किती किंमत किती, खरं तर याला पैशाची माहिती, याला पैसे नाहीये, त्याला पैसे काय असतात, नोटा काय आहे, नाणी काय आहे, त्याला माहिती नाही. या ह्याच्या खिशात फक्त त्या समुद्राच्या काठाला खेळताना त्यानं जमवलेले शिंपले आहेत. ती दुकानदार म्हणते तुझ्याकडे किती आहे, खिशातून सगळं काढते, शिंपले असं टाकते त्याच्या काउंटर. दुकानदार लय भारी आहे, त्याला माहिती आहे हिशोब कसा असतो. ते असं मोजते काउंटरवर. पोरगं असं म्हणते काका कमी आहे का? दुकानदार मध्ये नाही रे बघा खूप आहे. त्याचे 6 शिंपले दुकानदार घेऊन गेले, बाकी त्या लेकराला देते, लेकरून खिशात टाकते, बाहेर येते, बहिणीच्या खांद्यावर टाकते, घराकडे घेऊन जाते. पण ते त्याचा कामगार आहे ना आपल्या दुकानाचा, ती नाचता सारखा स्वार्थ. मी बघाशी म्हणलं स्वार्थ म्हणजे त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडतोय तो स्वार्थाशिवाय बाहेर पडतच नाही. ते दुकानदाराला म्हणते मालक दिवाळ काढायचं का? एवढी महागाईची बाहुली त्या पोरीला फुकट दिली. ते दुकानदाराचं उत्तर आहे ना, तो आजच्या व्याख्यानाचा जो विषय आहे ना त्याचं उत्तर आहे. तो दुकानदार असं म्हणतो की अरे राजा, त्या पोराला माहित नाही पैसे काय आहेत, त्याला नोटांची किंमत माहित नाही, नाण्याची किंमत माहित नाही. अरे राजा, ते पोरगं मोठं होईल, त्याला नोटा कळतील, त्याला पैशाची किंमत कळेल. ज्या दिवशी कळेल त्यावेळी त्याच्या नजरेसमोर मी असेल. मी यासाठी असेल की त्याच्या लाडक्या बहिणीच्या सुखासाठी एका तरी माणसानं, या जगातल्या माणसानं माझ्या बहिणीच्या सुखासाठी मौल्यवान बाहुली तशीच दिली होती. त्याचा चांगुलपणावर विश्वास बसेल आणि तो जगामध्ये चांगुलपणा पेरत राहील. तो सकारात्मक असेल,
अवघं जग सुंदर करेल ते पोरग आजची ही माझी गुंतवणूक आहे ना, भविष्यामध्ये चांगलं लेकरू तयार करण्याची होती. बाहुली जाऊ दे कशी पण तिथं असणाऱ्या आईबापांच्या पायावर डोकं ठेवून विनंती आहे की आपल्या लेकरांना समजा अनमोल आहे. संपत्ती श्रेष्ठ की संतती श्रेष्ठ निकाल लावाच. आणि संतती श्रेष्ठ असेल तर त्याला द्या वैभव, त्याला त्याच्या आयुष्यातलं जे काही चांगलं आहे ते द्या. ज्ञानेश्वरी मध्ये उभी आहे, विधीते माळीत निषेधाते गाळीत मग कर्मफळे चाळीत पुढं सांग. म्हणजे त्या लेकराला हवं ते द्या, त्याला खूप मोठं करा. मग अशी मी म्हटलं ना, ज्ञानेश्वर माऊलींचं जे ब्रीदवाक्य होतं 16 वर्षाचं बाळाचं ब्रीदवाक्य, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन ती 16 वर्षाचं बाळ सांगतं. आणि आम्ही आमच्या पोराला सांगतो की अवघाची संसार एकट्याचाच करीन, बाकीच्यांची वाटच लागेल. जर हे दीक्षा आम्ही आमच्या लेकराला देणार असू तर बाळ काय होणार आहे आमचं? त्याला विश्वात्मक करू, त्याला वैभव देऊ आणि त्याला त्या गुणवत्तेचं करू की तो जगाचा सांभाळ करू लागेल. अवघं जग त्याच्यामुळे सुखी होईल. तिथे आपण करावं तशी प्रार्थना. जवळजवळ 1.5 तास आपल्याशी शेअरिंग केलं. लेकरही गप्प बसली. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. विशेषतः आया बहिणींना खूप चांगल्या मालिका सोडून तुम्ही इथं उपस्थित राहिला. मला काय नाही तुमच्या या त्यागाला माझा मनापासून नमस्कार. इकडच्या मंडळीला काय सांगू की आजूबाजूच्या गावचे सरपंच कोण झाले त्याची चर्चा सुरू होती. सरपंच झाल्यापासून तो बिघडलाय कसा, त्याची नाकातनं कसा बोलतोय, काकातनं मांजऱ्या झाल्यासारखा कसा चालतोय, त्याची कपडे कशी बदलली याच्याविषयी चर्चा करायचं सोडून ही मंडळी इथं उपस्थित राहिलेली आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना श्रोत्यांना मनापासून धन्यवाद देतो. जिव्हाळा व्याख्यान माझ्यासाठी पुढच्या वेळेला आणखी शुभेच्छा देतो. आणखी चांगलं व्हावं, ह्या भरून व्हावा हा अहवाल आणि संयोजन चांगलं व्हावं अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.